विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान वर्ग अध्यापन उद्दिष्ट हा अत्यंत महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपण आजच्या या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास असा शब्द उच्चारतो त्यावेळेस आपल्याला डॉक्टर ब्लूम यांची ही जी त्रिमितीय संरचना आहे त्याचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं. एखाद्या बालकाचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हा 3 क्षेत्रात होतो. पहिलं क्षेत्र बोधात्मक क्षेत्र, कॉग्निटिव्ह डोमेन. दुसरं क्षेत्र भावात्मक क्षेत्र, अफेक्टिव्ह डोमेन. आणि तिसरं क्रियाकौशल्य क्षेत्र, त्याला सायकोमोटर डोमेन असं म्हटलं जातं. या तिन्ही अंगाने ज्यावेळेस त्या बालकाचा किंवा त्या व्यक्तीचा विकास होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याचा सर्वांगीण विकास झाला असं म्हटलं जातं. मग बोधात्मक क्षेत्र जे आहे, या बोधात्मक क्षेत्रामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन, संश्लेषण, विश्लेषण, मूल्यमापन या 6 स्तरावर बोधात्मक क्षेत्र किंवा त्याचा विकास हा मोजला जातो. आपण जर त्रिकोणाचा विचार केला तर त्रिकोणाच्या पायथ्याशी ज्ञान, मग क्रमाक्रमाने त्याचा पुढचा टप्पा आकलन, मग उपयोजन, मग संश्लेषण, विश्लेषण, मूल्यमापन अशी क्रमाक्रमाने ही बोधात्मक क्षेत्राची आपल्याला उतरण त्या ठिकाणी म्हणता येईल. भावात्मक क्षेत्र जे ते अवधान, प्रतिसाद, मूल्य निर्णय, संघटन आणि मूल्य समूह या 5 महत्त्वपूर्ण अशा बाबींमध्ये भावात्मक क्षेत्र मोजलं जातं. क्रियात्मक क्षेत्राचा जर विचार केला तर अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकीकरण या 5 महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये क्रियाक्षेत्र, क्रियाकौशल्य क्षेत्र हे मोजलं जातं. या तिन्ही बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक क्षेत्राचा ज्यावेळेस सर्व अंगाने त्या ठिकाणी विकास होईल त्यावेळेस व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास झाला असं म्हणता येईल. ज्यावेळेस विज्ञान अध्यापनाचा आपण विचार करतो त्या विज्ञान अध्यापनाचे, शास्त्र अध्यापनाचे हेतू आहेत, ध्येय आहेत, एम्स ऑफ सायन्स टीचिंग. मग विज्ञान अध्यापनातून विद्यार्थ्यांची चौकस बुद्धी आपल्याला वृद्धिंगत करता येते. करणं, सर्जनशीलता विकसित करणं, प्रश्न विचारण्याचे धाडस निर्माण करणं, निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे, शास्त्राबद्दल अभिरुची निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, लोकशाहीतील उत्तम नागरिक तयार करणे, समाजातील अंधश्रद्धा, बोळसर समजुती, चुकीच्या रूढी परंपरा नाहीसे करण्याची वृत्ती निर्माण करणे, विद्यार्थ्यांमधील भावी शास्त्रज्ञ शोधून त्याचे पोषण करणे, हे विज्ञान अध्यापनाचे, शास्त्र अध्यापनाचे हेतू म्हणता येतील. ज्यावेळेस आपण हेतूचा किंवा ध्येयाचा विचार करतो त्यावेळेस ते दीर्घकालीन अशा स्वरूपाचे असतात. सुनिश्चितता त्याच्यात तेवढ्या प्रमाणात नसते जेवढी उद्दिष्टांची असते. आपल्याला शास्त्र अध्यापनाचे ध्येय, शास्त्र अध्यापनाचे हेतू माहीत असावेत या दृष्टिकोनातून ही समोर स्लाईड आपल्यासमोर दिलेली. माध्यमिक स्तरावर ज्यावेळेस आपण विज्ञान विषय शिकवतो तर त्या विज्ञान विषयाची ही उद्दिष्ट आहेत. काय शिकवायचा विज्ञान विषय त्या अर्थाने. तर पहिलं उद्दिष्ट उच्च प्राथमिक स्तरावर मिळवलेले शास्त्रज्ञान, क्षमता आणि कौशल्य दृढ करणे. विद्यार्थ्यांनी जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे उच्च प्राथमिक स्तरावर, आता ते माध्यमिक स्तरावर आलेत. 8वी 9वी ज्यावेळेस ते प्रवेश करत असतील तर त्यांनी 5वी 6वी 7वीच्या स्तरावर जे काही ज्ञान, क्षमता आणि कौशल्य प्राप्त केलेलं असेल ते दृढ करायचं. शास्त्रीय संकल्पना, तत्वे, घटना
नियमांचे आकलन करण्यात विद्यार्थ्यांना सहाय्य करणे. विद्यार्थी विविध उपकरणं हाताळतात, विचारांची देवाणघेवाण करतात, सुसंवाद साधणे, समस्या सोडवणे यासाठी लागणारी जी कौशल्य आहेत ती विकसित करायची. प्रयोगशाळेमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रयोग साहित्याची ओळख करून देणं, ते उपकरण हाताळताना कोणती काळजी घ्यावी हे सांगणं, अचूक निरीक्षण करणं, निरीक्षण केल्यानंतर त्याच्या नोंदी अचूकपणे करणं. तर या सर्व बाबी ज्या आहेत त्या कौशल्य विकसनासाठी आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय प्रवृत्ती, मनाचा मोकळेपणा, बौद्धिक प्रामाणिकपणा, योग्य रीतीने निर्णय घेण्याची क्षमता, मानवी प्रतिष्ठेचा सन्मान, प्रश्न विचारण्यासाठी ध्येय यासारख्या गुणांचा विकास करून वैज्ञानिक मनोभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक अभिवृत्ती आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहाय्य करणे. आम्ही ज्यावेळेस विज्ञान विषय शिकवतो तर विज्ञान विषयातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक मनोभाव निर्माण करायचा, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायचा, वैज्ञानिक अभिवृत्ती निर्माण करायची. विद्यार्थी त्यावेळेस त्याचं व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवन सुसंस्कृत करणाऱ्या व त्याचा गुणात्मक स्तर उंचावणाऱ्या सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करण्यास विद्यार्थ्यांना सहाय्य करणे. विद्यार्थी ज्यावेळेस त्याचं व्यक्तिगत जीवन, दैनंदिन जीवन ज्यावेळेस तो व्यतीत करतो त्यावेळेस त्याच्यावर सामाजिक जीवन सुसंस्कृत करणारा, म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करत असताना व्यक्ती शिक्षित करणे, एज्युकेटेड करणे आणि व्यक्ती सुसंस्कृत करणं याच्यात आपल्याला फरक करावा लागेल. त्याला सुसंस्कृत करायचा. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याच्या उत्तम गुणांचं प्रदर्शन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. त्याचा गुणात्मक स्तर उंचावला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये असणारे सामाजिक, नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करायची. हा विज्ञान विषय शिकवण्याचा महत्त्वपूर्ण ते एक उद्दिष्ट आहे. शास्त्रज्ञांच्या कामगिरीचे गुण ग्रहण करणे, परिसर स्वच्छ राखणे, परिसरातील संतुलन कायम राखणे याविषयी बांधिलकी निर्माण करायची. विज्ञानाचा संभाव्य गैरवापर विषयी सावध राहण्यासंबंधी जाणीव जागृती निर्माण करायची. तुम्ही शिक्षक या नात्याने विद्यार्थ्यांना ज्यावेळेस विज्ञान विषय शिकवता त्यावेळेस त्या विज्ञान विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ही उद्दिष्ट रुजवली गेली पाहिजेत. आता शिक्षक या नात्याने ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना विषय शिकवतो, विज्ञानातील एखादा घटक शिकवतो, त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला वर्ग अध्यापनाची जी उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर येतात ती वर्ग अध्यापनाची उद्दिष्ट म्हणजे ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य. आता ज्ञान या उद्दिष्टामध्ये निरनिराळ्या संज्ञा, नियम, तत्वे, विविध घटना तो स्मरणशक्तीच्या जोरावर सांगतो. त्या विषयाचं ज्ञान या स्तरावर माहिती झाली म्हणजे त्याला इन्फॉर्मेशन मिळाली असं म्हणणं जास्त संयुक्तिक आहे. ज्ञानाऐवजी माहिती, स्मरणशक्तीच्या जोरावर त्याला ते कळलंच असेल असं म्हणता येत नाही. मग उद्दिष्ट काय? तर विज्ञानातील विविध बाबींचे, विविध बाबी म्हणजे संज्ञा, नियम, तत्वे, विविध घटना याचं ज्ञान करून देणं. आता अध्ययन निष्पत्ती काय? तर विद्यार्थी विज्ञानातील संज्ञा, नियम, तत्वे, उपकरणांची नावे, प्रतिकृती सांगतो, ओळखतो. आता विद्यार्थी उदाहरणार्थ विद्यार्थी न्यूटनचा नियम सांगतो, हे ज्ञान झालं. विद्यार्थी वनस्पतीच्या अवयवांची नावे सांगतो. विद्यार्थी ओझोनची जी संज्ञा आहे ती O3 आहे हे सांगतो. विद्यार्थी व्याख्या सांगतो, मग ती व्याख्या वेगवेगळ्या स्वरूपाची. तुम्ही जो घटक शिकवलेला त्या घटकाच्या अनुषंगाने आपल्याला लिहावं लागेल.
विद्यार्थी परावर्तनाचे नियम सांगतो, विद्यार्थी संयोजनाची व्याख्या सांगतो. हे ज्यावेळेस शिकवल्यानंतर, त्या घटकाचं अध्यापन केल्यानंतर विद्यार्थी स्मरणशक्तीच्या जोरावर सांगेल, त्यावेळेस त्याला ज्ञान झालं असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आपण पुन्हा एकदा बघूया. ज्ञान म्हणजे त्याला ज्ञानापेक्षा माहिती झाली असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरतं. आणि वर्ग अध्यापनाच्या उद्दिष्टामध्ये ज्ञानाच्या या पहिल्या उद्दिष्टापासून सुरुवात होते. दुसरं उद्दिष्ट म्हणजे आकलन, अंडरस्टँडिंग. विज्ञानातील संज्ञा असेल, नियम असतील, तत्व असतील, तो आपल्या स्वतःच्या शब्दात स्पष्ट करतो. म्हणजे या ठिकाणी स्मरणशक्तीवर भर न देता, स्मरणशक्तीवर विसंबून न राहता, ज्यावेळेस त्याला तो विषय घटक समजतो तेव्हा त्याला आकलन झालं असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आता अध्ययन निष्पत्ती म्हणजे लर्निंग आउटकम काय? तुम्ही अध्यापन केलं शिक्षक या नात्याने आणि त्याची अध्ययन निष्पत्ती आपल्याला मोजायची, तर ती कशी मोजता येईल? उद्दिष्ट कशी समोर ठेवता येतील? तो उदाहरणार्थ बघा, विद्यार्थी वर्गीकरण करतो. उदाहरण दिलंय त्या ठिकाणी, एक पेशीय व बहुपेशीय प्राणी असे वर्गीकरण करतो. धातू अधातू असं देखील तो वर्गीकरण करेल. विद्यार्थी प्रकाशाच्या परिवर्तनाच्या संज्ञेचे स्पष्टीकरण आपल्या शब्दात करतो. म्हणजे वर्गीकरण करतो, आपल्या शब्दात स्पष्टीकरण करतो, फरक सांगतो, परस्पर संबंध सांगतो, त्याचबरोबर प्रयोग साधनांची निवड करतो, आकृतीतील उणिवा सांगतो. आणि ही जी काही एकंदरीत शब्दरचना आहे, ती शब्दरचना म्हणजे त्या विद्यार्थ्याला आकलन झालं असं या शब्दातून प्रतीत होतं. विद्यार्थी प्राणी, पेशी व वनस्पती यातील फरक सांगतो. म्हणजे जिथे फरक सांगता येतो तिथे त्याला आकलन झालं असं आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी आम्ल व आम्लारी यातील परस्पर संबंध सांगतो. परस्पर संबंध म्हणजे दोन घटकांमधील परस्पर संबंध सांगता येणं, तर त्याला आकलन झालं असं आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी मानवी हस्तक्षेप आणि निसर्ग प्रकोप या दोन घटकातील परस्पर संबंध सांगतो. म्हणजे त्याला आकलन झालं असं आपल्याला म्हणता येईल. आम्ही ज्यावेळेस वर्गात एखादा प्रयोग करून दाखवतो किंवा विद्यार्थी प्रयोग करतो, तर विद्यार्थी आम्ल व आम्लारी पदार्थाचे परीक्षण करण्यासाठी लागणाऱ्या प्रयोग साधनांची निवड करतो. त्यावेळेस त्याला आकलन झालं असं म्हणता येईल. प्रकाशातील परावर्तन, त्या आकृतीतील जर काही उणीवा असतील त्या उणीवा त्याला सांगता आल्या पाहिजे तुम्ही शिकवल्यानंतर. विद्यार्थी बल आणि दाब यातील परस्पर संबंध सांगतो. म्हणजे ही अध्ययन निष्पत्ती जर आपल्याला निदर्शनास आली तर याचा अर्थ त्याला आकलन झालं असं आपण म्हणतो. आता उपयोजन हे तिसरं उद्दिष्ट वर्ग अध्यापनाचं. आता इथे त्या विद्यार्थ्याला जे काही त्याने ज्ञान प्राप्त केलं, त्या प्राप्त ज्ञानाचा त्याला वापर करता आला पाहिजे. ॲप्लिकेशन, प्रॅक्टिकल युटिलायझेशन या ठिकाणी आपल्याला मोजता आलं पाहिजे. आता अध्ययन निष्पत्ती काय? तर विद्यार्थी जो काही प्रयोग केला आहे त्या प्रयोगावरून अनुमान काढतो. उदाहरणार्थ आम्ल आणि आम्लाचं जर तत्व सांगितलं गेलं तर त्यावरून त्याला अनुमान काढता आला पाहिजे. त्याला कार्यकारण भाव शोधून सांगता आला पाहिजे. भूकंपामागील कारणे देतो, सांगतो. काय का भूकंप होतो ते सांगतो. विद्यार्थी डॅशची सहेतुक निवड करतो. सहेतुक, त्याला हेतू स्पष्ट झालाय आणि त्याच्यानंतर तो निवड करतो. तो दुरुस्ती सुचवतो. मग एखादं मॉडेल असेल, एखादं उपकरण असेल, प्रयोगातली कृती असेल, त्याच्यात तो दुरुस्ती सुचवतो. तुमच्या लक्षात येत असेल या ठिकाणी ज्ञानानंतर आकलन, आकलनानंतर पुढची पायरी ही उपयोजनाची, त्याच्या पुढची पायरी. विद्यार्थी प्लॅस्टिकचे दुष्परिणाम ही समस्या सोडवितो. हे ज्ञानाचं झालेलं उपयोजन आहे त्या ठिकाणी. मी या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम
8वी आणि 9वीच्या पाठ्यपुस्तकातील विज्ञानाचा जाणीवपूर्वक डॉट 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 किंवा फिल इन द ब्लँक्स त्या ठिकाणी ठेवलेत. कारण तुम्हाला विचार करायचे या ठिकाणी की या ठिकाणी तो प्रयोगावरून अनुमान काढतो, कुठला प्रयोग शिक्षकांनी शिकवला, त्या प्रयोगाचं तत्व काय होतं, आणि तो प्रयोग केल्यानंतर आता यावरून तुम्हाला काय सांगता येईल, म्हणजे त्याला तो अनुमान सांगता आला पाहिजे. त्याला कार्यकारण भाव शोधून, कार्यकारण भाव म्हणजे कॉज इफेक्ट रिलेशनशिप या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. ज्यावेळेस भूकंपाची कारणं शिकवली जातील ती सांगितल्यानंतर जर एखाद्या ठिकाणी जर तो भूकंप घडून आला तर तो त्या भूकंपामागची कारणं त्या ठिकाणी देतो. सहेतुक निवड करतो विद्यार्थी. सहेतुक हा शब्द अतिशय महत्त्वाचा. दुरुस्ती एखाद्या बाबीची जर सुचवायची असेल तर आपल्याला त्या घटकाचं सर्वांगाने ज्ञान पण झालं पाहिजे आणि आकलन पण झालं पाहिजे. आणि समस्या सोडवणं ही ज्ञान आणि आकलनानंतरची पुढची पायरी येते. कौशल्य हे वर्ग अध्यापनाच्या उद्दिष्टातील शेवटचं. मग प्रयोगशाळेतील कौशल्य निर्माण करणे, उपकरणांचा वापर, आकृत्या काढणे, आलेख तयार करणे इत्यादी देखील त्यात कौशल्य निर्मिती आपल्याला मोजता येते. आता अध्ययन निष्पत्ती पाहूया आपण. विद्यार्थी ज्यावेळेस प्रयोगशाळेतील प्रक्रियेचं निरीक्षण करतो, म्हणजे ती प्रोसेस आहे. तुम्ही त्यांना प्रयोगशाळेत नेलं, प्रयोगाविषयी माहिती दिली, प्रयोग करून दाखवला, त्यावेळेस बघा उपकरणांची मांडणी व्यवस्थित करतो. हे कौशल्य. विद्यार्थी डॅश डॅश कुठलाही प्रयोग असो त्या प्रयोगाची साधने व साहित्य तपासतो. उदाहरणार्थ चुंबकत्वाचा जर प्रयोग असेल, अंमलाचा प्रयोग असेल, अंमलारीचा प्रयोग असेल, उदासीनीकरणाचा प्रयोग असेल तर त्या प्रयोगाची साधने व साहित्य तपासतो. प्रयोग करताना चुका दुरुस्त करतो. विद्यार्थी प्रयोगाची उपकरणे व साधने स्वच्छ करतो. विद्यार्थी जो काही प्रयोग करत असेल त्या प्रयोगाच्या उपकरणांची मांडणी करतो. विद्यार्थी प्रयोग मांडणीची आकृती काढतो. आता बघा, आकृती काढणं हे कौशल्य. विद्यार्थी प्रयोगातील मोजमाप बिनचूक घेतो. आता इथे बिनचूक शब्द जो आहे तो कौशल्याकडे जातो. मोजमाप घेतो जर नुसतं तुम्ही लिहिलं तर ते उपयोजन येईल, पण तो बिनचूक घेतो जर घेतला तर मात्र त्या ठिकाणी ते कौशल्य येतो. विद्यार्थी प्रयोगातील निरीक्षणे बिनचूक करतो. आता इथे निरीक्षण कौशल्य आपण विकसित करतो, त्याचं प्रायोगिक कौशल्य विकसित करतो. तो जो निरीक्षण करतोय त्या निरीक्षणाच्या ही अध्ययन निष्पत्ती आपल्याला अशा पद्धतीने मोजता येते. अजूनही याच्यामध्ये पुढे पहा. विद्यार्थी प्रयोगातील निरीक्षण नोंदी अचूक करतो. विद्यार्थी प्रयोग बिनचूक करतो. आता प्रयोगोत्तर गोष्टी जर असतील समजा तर प्रयोगोत्तर गोष्टीमध्ये संबंधित कौशल्य विद्यार्थी नोंदीवरून निष्कर्ष काढतो. त्याने नोंदी केल्यात त्याच्यावरून त्याला निष्कर्ष काढता आला पाहिजे. विद्यार्थी आकृतीच्या भागांना नावे देतो. आकृतीच्या भागांना नावं देत असताना ती अचूकपणे देणं हे अभिप्रेत. विद्यार्थी प्रयोगाच्या कृतीची व निष्कर्ष यांची नोंद करतो. विद्यार्थी आवश्यकतेप्रमाणे उपकरणे सुट्टी करून स्वच्छ करतो. बघा या ठिकाणी प्रयोग साहित्य निवड करणे, प्रयोग साहित्याची व्यवस्थित मांडणी करणे, प्रयोग साहित्य स्वच्छ करणे, प्रत्यक्ष प्रयोग करणे, प्रयोगाच्या नोंदी घेणे, त्या अचूक नोंदी घेणे, जो काही प्रयोग केला असेल त्या संदर्भातील आकृती असेल ती आकृती अचूकपणे काढणे, या सगळ्या प्रयोगाशी संबंधित आपल्याला कौशल्य दिसून येतात.
चित्रण जे काही केलं जातं, आरेखन जे काही केलं जातं, उदाहरणार्थ आलेख तयार करत असेल तर विद्यार्थी आलेख तयार करतो, कोष्टक म्हणजे टेबल असेल तर टेबल तयार करतो, आकृती काढत असेल तर आकृती काढतो, रेखाचित्र काढतो. हे त्याचं रेखाटनात्मक कौशल्य या ठिकाणी मोजलं जाईल. मग रचनात्मक कौशल्यांमध्ये जर विचार केला तर विद्यार्थी साधी सुधी उपकरणे बनवतो, तो स्वतः तयार करतो. विद्यार्थी प्रतिकृती बनवितो, तो स्वतः तयार करतो ती प्रतिकृती. तर ह्या ज्या प्रतिकृती असतात, आपण दिवाळीच्या दिवसामध्ये विद्यार्थी किल्ले तयार करतात, प्रतिकृती तयार करतात, तर रचनात्मक कौशल्याचे एक उदाहरण त्या ठिकाणी म्हणता येईल. रांगोळी काढली जाते तर ती रेखाटनात्मक कौशल्याचे एक उदाहरण आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आपण आता विज्ञानाचा विचार करीत आहोत, म्हणून विज्ञानाचा विचार करत असताना विज्ञान विषयाच्या संदर्भात ज्यावेळेस तो उपकरणं तयार करेल, प्रतिकृती बनवेल, तर ती रचनात्मक कौशल्य या कौशल्याच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्गाध्यापनाची उद्दिष्टे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना आशय घटक शिकवण्यापूर्वी सर्वप्रथम उद्दिष्ट निश्चिती करतात. उद्दिष्ट निश्चिती केल्यानंतर त्याची अध्ययन निष्पत्ती देखील निश्चित करतात आणि प्रत्यक्ष अध्यापन नंतर केलं जातं. अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये काय वर्तन बदल अपेक्षित आहे, तो वर्तन बदल म्हणजे ही अध्ययन निष्पत्ती. तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर ज्यावेळेस विषय प्रतिपादन संपतं आणि त्यानंतर आपण त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो संकलन आणि मूल्यमापनाच्या पायरीवर, त्यावेळेस त्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थी देतात. ही प्रश्नांची उत्तरं आणि त्या प्रश्नांची निर्मिती जी असते ती ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्यावर आधारित असते. त्या प्रश्नांची उत्तरं देणं म्हणजेच अध्ययन निष्पत्ती, म्हणजे उद्दिष्टांची पूर्तता झाली असं त्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात शिक्षकाचं अध्यापन या ठिकाणी यशस्वी झालं असं म्हणता येईल आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य या 4 उद्दिष्टांची रुजवणूक झाली असं देखील आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. तर धन्यवाद.